मला एक बोलायला आवडेल सॉरी. की जे जे भरपूर जण आम्ही पण आहे ना स्कूल टायमिंग पासून प्रत्येक वेळा शिमग्याला गावी जातो. सुट्टी मारून काही करून असू दे, तिकडे आजारी पडल्याचा लेटर द्यायचा आणि इकडे गावी जायचं आणि विचारतात पण की यार काय आहे तुमच्या कोकणामध्ये एवढं शिमगा 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 करत असतं सारखे ते. तर हाच मुद्दा होता की आमच्या घरी आमचे देव येतात स्वतः घरी, त्यामुळे आम्हाला जाणं भाग आहे ते आणि आम्ही आवर्जून जातो. हा फरक असतो की तुम्ही देवाला भेटायला बाहेर जाता, मंदिरात जाता, आमच्या घरात देव येतो स्वतःहून. आता तुम्ही विषय छेडलातच की शंकासूर शिमगा येणार आहे. आता शिमगा येणार आहे त्याच्यावरतीच आपण बोलू की आपल्यासाठी तर ती भावना आहे, आपल्यासाठी आपला देव घरी येतो शिमग्यामध्ये, त्यामुळे आपल्यासाठी वेगळी फिलिंग असते. पण आता कोकण सोडून पण बाकीच्या लोकांना एक थोडंसं झालंय, ते पण शिमगा हा शब्द पहिल्यांदा ऐकतायत, शंकासूर हे पहिल्यांदा ऐकतायत. आपल्याला माहिती आहे ते आपल्यासाठी काय आहे ते, पण ते कंटेंट म्हणून वापरलं जात आहे का, की काय संदर्भ कसा वाटतो तुम्हाला त्याचा? जर त्या अँगलने जर बघायला गेलं ना तर ह्या गोष्टीला ना आम्ही कॉन्टेंट क्रिएटर एक कॉन्टेंट म्हणूनच बघतोय. बरोबर, असं लोकांचं म्हणणं आहे, पण तसं नाही. तर आमच्यासाठी ना हा जो संकासूर आहे, आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे रे, म्हणजे आता मला कॉमेंट्समध्ये किंवा डीएम्स मध्ये असं येतं की असूर आहे ना शेवटला, संकासूर शंकासूर जो काही शब्द आहे जो ज्या ठिकाणी वापरला जातो शेवटी असूर आहे. अरे मग तुम्ही पाया का पडता त्याच्या, म्हणजे तो राक्षस कुळातला आहे ना, तर पाया का पडता त्याच्या? बरोबर, ही एक गोष्ट आहे. परत जसं तू म्हणालास की तुमच्यासाठी कॉन्टेंट आहे का, तर यार हे कॉन्टेंट नाहीये, ही खरं श्रद्धा आहे. बरोबर, म्हणजे तुला विश्वास नाही वाटणार, आणि इव्हन बऱ्याच लोकांना ह्याबद्दल माहिती नाहीये. ज्या कोकणातल्या गावागावातल्या पालख्या आहेत ना, त्या जवळपास, मी हे कमी सांगतोय, मला म्हणजे बाकीच्या प्रत्येक गावातला नाही माहितीये, पण आमच्या गावातली पालखी आहे ना ही 80 किलोची असते जवळपास. बरोबर, 80 किलोची असते. बाकी मला जे संदर्भ किंवा मला मेसेज आले ते खूप, म्हणजे ते वजन बरंच जास्त आहे. कधी कधी वजन जास्त असतं, कधी कधी कमी असतं. बरोबर. तर आपण एक माझ्या माहितीनुसार आमच्या गावची जी पालखी त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो. तर ती पालखी 80 किलोची पालखी घेऊन एक आपल्यासारखा तरुण मुलगा तो खाली पेल्यांवरती उभा राहतो, जे आपले चहाचे पेले असतात त्याच्यावरती तो उभा राहतो आणि ती पालखी एकटा झेपवतो. आता मला सांग, हा कॉन्टेंट आहे की श्रद्धा आहे रे? बरोबर यार, म्हणजे ही लीला, म्हणजे देवाची लीला बघ ना काय. तुम्ही जर कधी जमलंच ना तर सर्च करा आणि बघा. कोकणातला जो पालखी नृत्य प्रकार आहे ना तो खूप फॅन्टॅस्टिक आहे यार. म्हणजे जर तुम्ही बघितलं एकदम खूप वेगळा आहे. म्हणजे ते डोक्यावरती घेतात ती 80 किलोची पालखी, एकटा माणूस डोक्यावरती घेतात, त्याचे जे नृत्य, त्याचे जे स्टेप्स आहेत ना त्या पण अफलातून आहेत. आणि ही जी पालखी आहे ना, ही जेव्हा, म्हणजे असं लोक म्हणतात की, आता मी काही कामानिमित्त पुण्याला असतो किंवा बाहेर कुठे कुठे असतो, तर त्या ठिकाणी प्रथा अशी आहे ना की ते त्यांच्या कुलदैवत जाताना ना त्यांच्या घरातले देव देवाला भेटायला घेऊन जातात. ओके, ही म्हणजे एक गोष्ट मी पाहिली आहे. अच्छा, त्यांच्या देवारातले देव सोबत घेऊन जातात. म्हणजे असं ते म्हणतो ना की आपण एक देवाचं सत्व असेल किंवा ती एनर्जी कॅरी करायला झाली, मग ते घरी घेऊन यायचं. हे मी स्वतः पाहिलंय म्हणून मी म्हणतोय. ओके, पण आमच्या कोकणात देव घरी येतो. अजून मोठं काय, अजून काय पाहिजे यार? म्हणजे आमच्या घरात ना कोकणात देव घरी येतो, तर अजून काय हवंय ना? म्हणजे ह्यामध्ये तुम्ही काय म्हणतात त्याला, बोलायला आवडेल सॉरी, की जे भरपूर जण आम्ही पण आहे ना स्कूल टायमिंग पासून प्रत्येक वेळा शिमग्याला गावी जातो. सुट्टी मारून काही करून असू दे, तिकडे आजारी पडल्याचा लेटर द्यायचा आणि इकडे गावी जायचं आणि विचारतात पण की यार काय आहे तुमच्या कोकणामध्ये एवढं शिमगा 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 करत असतं सारखे ते. तर हाच मुद्दा होता की आमच्या घरी आमचे देव येतात स्वतः घरी, त्यामुळे आम्हाला जाणं भाग आहे ते आणि आम्ही आवर्जून जातो. हा फरक असतो की तुम्ही देवाला भेटायला बाहेर जाता, मंदिरात जाता, आमच्या घरात देव येतो स्वतःहून, आम्ही जाणार नाही का? ह्यापेक्षा मोठी देणगी कोकणकराला देवाने अजून काय द्यावी? म्हणजे बघ ना की लोक, अशी प्रथा अजून तरी आपण बघितली नाही कुठे आहे नाही यार. म्हणजे मी आता एवढ्या गोष्टी, मी आता स्वतः मध्ये लडाखला वगैरे पण गेलोय. कल्चर असो किंवा स्पिरिच्युअल गोष्टी असो, ह्या मला बघायला खूप आवडतात. बरोबर. मी जसं म्हणालो राजस्थानला गेलोय किंवा खाली केरळ साईडला सुद्धा गेलोय. आय डोंट नो, पण हे कोकणात काय आहे? आणि जर असेल ना, आपण खरं त्या वरच्याचे एवढे आभार मानले पाहिजेत ना की तू आम्हाला जन्म दिलास यार इथे. म्हणजे लोक सुट्ट्या टाकून देवदर्शनाला जातात. बरोबर. लोक सुट्ट्या टाकून XYZ जागेवर जातात, ह्या जागेवर जातात, त्या जागेवर जातात. यार, आमच्या त्या घरात जिथे आम्ही वावरतो तिथे आमचा देव येऊन बसतोय आणि आपली ती प्रत्येक जागा प्रसन्न होते. बरोबर. तुमचं अंगण असो, तुमची पडवी असो, तुमचं माझघर असो, यार म्हणजे काय प्रफुल्लित वातावरण असतं ते. बरोबर. म्हणून हा जो शिमगा आहे किंवा गणपती आहेत आपले, गौरी गणपती आपले जे घरी येतात,
वर्षातून 2दा आपल्या घरी देव येते. एकदा स्वतःची आपली ग्रामदैवत घरी येते, एकदा गणपती बाप्पा घरी येऊन जातात आपल्या. अजून काय पाहिजे आपल्याला? तर हे जपणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे पहिली गोष्ट. तर जसं शिमगा बोललो आपण, घरी देव येतात, त्यांच्यासोबत देवखेळी पण असतात, शंकासूर असतात, वेगवेगळे रूप घेतले, सोंग बोलतो आपण, ते पण असतात. तर त्यांच्याबद्दल काय बोलाल? राईट. आता मगाशी आपला तो थोडा मुद्दा तिथेच राहिला शंकासुराबद्दलचा, बरोबर. की तो असुर असून आपल्याकडे पूजला जातो. जर तू त्याचा वेश पाहिलास ना, तर जर रात्रीच्या टायमाला जर एखाद्याने शंकासुराला बघितलं ना, मी सांगतो तो 2-3 दिवस झोपणार नाही. म्हणजे अक्षरशः तो काळा कुट्ट वेश, त्याच्यावरती ती शंकू आकाराची टोपी, ती एवढ्या मिशा दाढ्या, म्हणजे अक्षरशः, म्हणजे आम्ही सुद्धा लहान असताना, आता आम्ही हसतो जेव्हा लहान मुलं रडतात वगैरे की माणूसच आहे, पण मी खरं सांगतो आजही कोकणात भले एखाद्या माणसाने ते कपडे परिधान केलेत, आम्ही त्याला तिथे साज म्हणतो, आपल्याकडे कोकणात त्याला साज म्हटलं जातं, बरोबर, तर त्या साजाला परिधान करण्याच्या आधी त्या साजाची पूजा केली जाते आणि मग तिथे सर्वांचा जेव्हा होकार येतो त्यानंतर तो परिधान केला जातो. आणि मग त्यामध्ये बरेच म्हणजे वाडीनुसार आता त्या प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक ठिकाणी कुठल्या तरी एका घरातला माणूस करतो. आता शक्यतो कसं झालंय बघा, आता कोकणाचं हे दुर्भाग्य आहे की बरीच तरुण मंडळी आपली कामानिमित्त मुंबई किंवा पुण्यात आलेली आहे. तर हल्ली असं झालंय ना की थोडी वयस्कर मंडळी, म्हणजे जे 50-60च्या वयोगटात आहेत, ते आता परिधान करतात. ओके. पण तरीही तू जर कधी कोकणातल्या शंकासुराला प्रॉपर नाचताना पाहिलेस ना, स्पेशली तू गुहागर, अडूर यांच्या काहीतरी व्हिडिओ बघा, तर त्यांना तू नाचताना बघ. मला माहिती नाही काय ती गोष्ट आहे, पण तो साज परिधान केल्यानंतरच ना ते स्टेप्स पडतात. म्हणजे कोकणातला जो शंकासूर, म्हणजे आपला जो शंकासूर नाचतो ना, त्याची पावलं बघ. ओके. त्या स्टेप्स तू अशा नॉर्मली मारून बघ, कधीच जमणार नाही तुला. माझ्या बाबांनी आता रिसेंटली आहे ना शंकासुराचा तो साज परिधान केला होता. ओके. आणि वयोमानानुसार त्या व्यक्तींना त्या लिहिल्या पद्धतीमध्ये नाचता आलं नाही पाहिजे, बरोबर, पण जेव्हा तो परिधान करतात ना, त्यांची ती पावलं पडतात ना, यार बघून म्हणजे असं वाटतं ना खरंच म्हणजे अगदी नक्की आहेत का, हेच आहेत की दुसरे कोण आहेत. आणि हेच जर आपल्याला असं ब्रॉड लेवलवरती बघायचं असेल ना, मे बी मला माहिती नाही की हा राईट प्लॅटफॉर्म आहे की नाही, पण आता येणाऱ्या काही कालावधीत Zee5 कडून एक नवीन शॉर्ट फिल्म येते, शॉर्ट फिल्म और आयदर सिरीज येते. ती मोस्टली शंकासुरावरती बेस्ड असेल आणि त्याच्या आजूबाजूच असेल काहीतरी. आपले अडूरचे जे शंकासूर आहेत ते निखाऱ्यावरती धावतात. ते व्हिडिओज भरपूर पाहिलेत. आणि गुहागरचे शंकासूर आहेत. गुहागरचे शंकासूर भरपूर फेमस आहेत, खूप फेमस आहेत. बरं, त्यांचा नाच पण त्याच प्रकारचा वेगळा असतो. बरोबर. म्हणजे मी तुला म्हणतोय ना, ती पावलं किंवा ते गोमूचं नाचणं असू दे, परत एक दापोली साईडला त्याला नकटा का नटवा असं काहीतरी म्हणतात, तो सोंगांमधलाच प्रकार आहे. बरोबर. म्हणजे तो शंकासुरा आपल्या देवखेळ्यांसोबत गावभोवनीला जेव्हा निघतात ना, तेव्हा सगळे एकत्र असतात. तर हीच खरी मजा असते रे, आणि हा श्रद्धेचाच भाग आहे. म्हणजे तुला खरं सांगतो, जेव्हा तो आपण साज परिधान करतो ना, तू कधी शंकासूर परिधान करणाऱ्या माणसाला भेटलास किंवा जर त्याला कधी योगायोग आला तर त्याला विचार, त्यांना अक्षरशः श्वास घेता येत ना. माझा मित्र आहे एक स्वतःचा, सूरज शिंदे. म्हणजे आता मी मनात त्याच नाव घेत होतो आणि तुम्ही नेमकं बोललात, कारण का तो खास मित्र आहे माझा. मी जॉब करतो त्या साईड वरती. सूरज शिंदे म्हणून आहे, तो बहुतेक गुहागर की आपला ही चंडिका देवी आहे ना दाभोळची, तिकडचा आहे तो. तर तो शंकासूर म्हणजे स्वतः हे करतो, ते साज घालतो. तो बोलतो एवढा क्रेज असतो ना, म्हणजे शिमगा येतो त्याच्या 8 दिवस आधीपासून तो पूर्ण वेडा झालेला असतो की जायचंय माहित नाही, तिकडे जॉब गेला तरी चालेल, पण तो गावी जाणार, तो साज घालणार, पूर्ण 8-10 दिवस. ती पूर्ण वेगळी मजा असते त्याची. त्यामुळे ती फिलिंग ती मी पण बघितली की तो जो साज घालणारा जो व्यक्ती असतो ना, तो वेगळ्या ऊर्जेने भरलेला असतो.